गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या राजकारणात हमरीतुमरी पाहायला मिळते. साधारणतः सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचे राजकारण आणि त्यातून होणारी टीका हे राजकारणाचं ठरलेलं समीकरण. पण धाराशिवच्या राजकारणात सध्या भाजपमध्येच दोन गट पडल्याचं दिसून येते. 3 ऑगस्टला विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन भाजपच्या नेत्यांनी करूनही धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांना आमंत्रण नव्हतं. पण या उलट खासदार ओमराजे निंबाळकरांची मात्र प्रमुख उपस्थिती होती. यामुळं राणा जगजितसिंहांना डावलण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात याची चर्चा व्हायला लागली आणि धाराशिवच्या भाजपमधला निष्ठावंत विरुद्ध उपरे, जुने विरुद्ध नवे असा वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत गेल्या 30 वर्षांत निष्ठावंत म्हणून घेणाऱ्यांनी पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं ते उदाहरणासह सांगा, असं आव्हानच भाजपमधल्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांना दिलं होतं. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात यावर मोठा खल झाला. दोन्ही बाजूंनी टीका टिप्पणी आणि वाद प्रतिवाद सुरू असतानाच आता अर्चना पाटलांनी यू-टर्न घेतलाय आणि त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर खुलासा करीत अजून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्या नेमक्या काय म्हणाल्यात, धाराशिव भाजपमध्ये जुने आणि नव्यांचा वाद नेमका काय आहे आणि या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर भाजपचे उमेदवार बसवराज पाटील निवडून आले. 3 ऑगस्टला धाराशिवमध्ये त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन केलं भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंडे यांनी. पण भाजप उमेदवाराच्या सत्कार समारंभात भाजपचेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं नाव वगळण्यात आलं आणि या कार्यक्रमाला भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ, जुने आणि निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंच सहकारी पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनाही आमंत्रित करण्यात आलं आणि इथूनच धाराशिव भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे वादाची ठिणगी पडली. बसवराज पाटलांच्या सत्कार समारंभात भाजपच्या निष्ठावंतांनी एक वेळ राणा पाटलांना आमंत्रित न करणं पचलंही असतं, पण निष्ठावंतांनी मात्र वेगळाच गेम केला. राणा पाटलांना डावलून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आणि यानंतर मात्र खऱ्या अर्थानं भाजपमध्येच नवे विरुद्ध जुने असा संघर्ष सुरू झाला. याचं कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील या दोन घराण्यांमधील दुश्मनी आणि राजकीय वैर. अगोदरच ओमराजे निंबाळकरांसोबत कौटुंबिक आणि राजकीय वैर असल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात दोघंही एक दुसऱ्याचे प्रतिस्पर्धी. त्यात बसवराज पाटलांच्या सत्कार समारंभात भाजपच्याच नेत्यांनी राणा जगजितसिंहांना डावललं आणि ओमराजे निंबाळकरांना बोलवल्यामुळं हा वाद सुरू झाला. या सगळ्या प्रकरणात एका नेत्याची भूमिका महत्त्वाची, ते म्हणजे धाराशिवमधले भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंडे यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर टीका केली. आमदार राणा पाटील यांना जनसंघापासून पक्षाचं काम करणाऱ्या जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची ॲलर्जी आहे. ते जुन्या कार्यकर्त्यांना सातत्यानं टाळतात, म्हणूनच आम्ही या कार्यक्रमातून त्यांना टाळलं असल्याची प्रतिक्रिया गुंडे यांनी दिली. तसंच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंतांना हेतुपुरस्सर उमेदवारी नाकारल्याचा आरोपही गुंडे यांनी केला. आमदार राणा पाटलांच्या एकाधिकारशाहीवर बोट ठेवलं. व्यंकटराव गुंड म्हणाले, पक्षाध्यक्षांना डावलून राणा जगजितसिंह पाटलांनी स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं. तसंच कुटुंबातच अध्यक्षपद दिल्यामुळं पक्षातले निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद निर्माण झाली, असा थेट घणाघात गुंडे यांनी केला. उघड राणा जगजितसिंह पाटलांशी काडीमोड घेत आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत आणि भाजपमध्येच राहणार, असं म्हणत त्यांनी थेट राणा जगजितसिंह पाटलांना आव्हान दिलं. व्यंकटराव गुंड राणा जगजितसिंह पाटलांना आव्हानच देऊन थांबले नाही, तर राणा पाटलांच्या मनमानी विरोधातली ही खदखद अशीच चालू राहणार आहे आणि या प्रकरणात जर आम्ही कुठं चुकीचे असू तर पक्षानं आमच्यावर बिनधास्त कारवाई करावी, असं थेट पक्षाला चॅलेंज केलं. या वादावर पडदा पडत असतानाच राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं. या स्टेटसमध्ये निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या भाजपच्या जुन्या नेत्यांनी 30 वर्षात पक्षवाढीसाठी नेमकं काय योगदान दिलं, असा प्रश्न उपस्थित केला. या स्टेटसमुळं भाजपमधल्या अंतर्गत वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. पण आता ज्या व्हॉट्सअप स्टेटसमुळं वाद निर्माण झाला होता त्याबाबत फेसबुक पोस्ट करत अर्चना पाटलांनी आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. फेसबुक पोस्ट करत अर्चना पाटील म्हणाल्या, मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यासाठी परदेशात आहे. वेळेतील फरकामुळं माझ्या सोशल मीडिया टीमनं माझी पूर्व परवानगी न घेता अनवधानानं माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचं मला आत्ता समजलं. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीनं आणि कुटुंबाच्या भावनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा
असे प्रयत्न होत असले तरी पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील, असं म्हणत अर्चना पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत घडलेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली. एकूणच काय तर अर्चना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष संपला असं आत्ताच म्हणता येणार नाही. कारण हा वाद केवळ एका व्हॉट्सअप स्टेटसपुरता मर्यादित नाही. त्यामागं जुन्या कार्यकर्त्यांची अनेक वर्षांची नाराजी, पक्षातील निर्णय प्रक्रियेबाबतचे आरोप, स्थानिक सत्तेतील वर्चस्व आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाला पक्षातूनच दिलं जाणारं आव्हान आहे. बसवराज पाटलांच्या सत्कार समारंभातून राणा जगजितसिंहांना वगळणं, त्याच कार्यक्रमात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ओमराजे निंबाळकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणं आणि त्यानंतर व्यंकटराव गुंडे यांनी केलेले गंभीर आरोप, या सगळ्या घटना अचानक घडलेल्या नाहीत, तर धाराशिव भाजपमध्ये अनेक दिवसांपासून साचत असलेली खदखद या कार्यक्रमाच्या निमित्तानं उघडपणानं समोर आली आहे. आता अर्चना पाटलांनी स्टेटसबाबत दिलगिरी व्यक्त केली असून भाजपमधल्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळणार का? राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या नेत्यांची नाराजी पक्षश्रेष्ठी कशी दूर करणार? आणि या संघर्षात ओमराजे निंबाळकरांच्या उपस्थितीमागं केवळ राजकीय शिष्टाचार होता की धाराशिवमध्ये नवं राजकीय समीकरण तयार होतंय? याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राज्यभरातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.